नमस्कार मित्रांनो, इव्हॉल्विंग जेम या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। 14 नोव्हेंबर हा बालक दिन म्हणून साजरा होतो हे आपल्या सर्वांना माहीतच आहे। या दिनाची सुरुवात माननीय पंतप्रधान नेहरूजी यांनी सुरू केली हे आपल्याला सुद्धा माहीत आहे। पण खऱ्या अर्थाने बालक दिन कसा साजरा करायला हवा हे आपल्याला माहीत असायला हवे। दैनंदिन जीवनात काही किरकोळ गोष्टी असतात ज्यामधून आपण आपल्या बालकांचे संगोपन करत असतो। तर हे संगोपन ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या व इतरांच्या बालकांविषयी जर आपण केल्यात तर खऱ्या अर्थाने बालक दिन हा वर्षभर आपल्याला साजरा होईल। महत्त्वाची गोष्ट म्हणजे बालकांना लागणारे इमोशनल अटॅचमेंट किंवा प्रेम, बालकांना जे लागणारे प्रेम, आपण ज्याला म्हणतो की बालक फार आईवडिलांना अटॅच असतात। तर ही साधारण 5 ते 14 वर्षातील बालकं यांच्याकडे आईवडिलांनी अगदी सातत्याने प्रेमळपणे इमोशनल अटॅचमेंट द्यायला हवे, जेणेकरून त्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगतील आणि त्यांच्यातील डिप्रेशन किंवा मग इतर सवयी जसे की मादक गोष्टींचा वापर किंवा मादक पदार्थांचा वापर या गोष्टी तुम्हाला आपोआपच लक्षात येतील आणि ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या बालकांमध्ये सुधारू शकाल किंवा प्रेमळपणे हाताळल्याने ह्या सवयी त्यांच्या आपोआप कमी होतील, डिप्रेशनमधून सुद्धा ते बाहेर येतील। तर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। दुसरं म्हणजे शिक्षणाचा हक्क हा आपल्या बालकाला आणि इतरांच्या बालकाला मिळायलाच हवा, त्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू। तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्याचं मीडिया कंटेंट, TV, मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप इत्यादी मुलं वापरत असतात। तर ह्या मीडियाचा वापर आपण आपल्या व इतरांच्या बालकांपर्यंत पोहोचवू हा प्रण आपल्याला वर्षभर घ्यायचा आहे। परंतु हे मीडिया बालकांपर्यंत पोहोचताना आपल्याला हे लक्षात घ्यायला हवे की त्याचा अतिवापर किंवा दुरुपयोग व्हायला नको। क्राईम कंटेंट किंवा क्रिमिनल ज्या गोष्टी असतात, जे बाळ हे कंटेंट बघत असतात, ह्याच्यावर आपल्याला वॉच ठेवायला हवा, जेणेकरून बाळ हा वाईट संगतीत जायला नको। तसेच सायबर क्राईमसुद्धा सध्या प्रचलित आहे। तर ह्या सायबर क्राईमपासूनसुद्धा आपल्याला आपल्या बालकांचे संरक्षण करायचे आहे, त्याकरता त्यांच्या कंटेंटमध्ये सदैव पालकांनी लक्ष द्यायला हवे। आणि महत्त्वाची शेवटची गोष्ट म्हणजे प्रत्येक बालकांपर्यंत किंवा आपल्या आणि इतरांच्या बालकांपर्यंत सुयोग्य आहार, समतोल आहार, सुयोग्य राहणीमानाचे ठिकाण, गरज पडल्यास त्यांना लागणारे सुसूक्षा म्हणजे हॉस्पिटल फॅसिलिटीज, ह्या सर्व आपण प्रत्येक बालकांपर्यंत पोचवू असा सुद्धा आपण प्रण करूया, जेणेकरून वर्षभरच आपण हा बालक दिन साजरा करूयात। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, इव्हॉल्विंग जेम या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। 14 नोव्हेंबर हा बालक दिन म्हणून साजरा होतो हे आपल्या सर्वांना माहीतच आहे। या दिनाची सुरुवात माननीय पंतप्रधान नेहरूजी यांनी सुरू केली हे आपल्याला सुद्धा माहीत आहे। पण खऱ्या अर्थाने बालक दिन कसा साजरा करायला हवा हे आपल्याला माहीत असायला हवे। दैनंदिन जीवनात काही किरकोळ गोष्टी असतात ज्यामधून आपण आपल्या बालकांचे संगोपन करत असतो। तर हे संगोपन ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या व इतरांच्या बालकांविषयी जर आपण केल्यात तर खऱ्या अर्थाने बालक दिन हा वर्षभर आपल्याला साजरा होईल। महत्त्वाची गोष्ट म्हणजे बालकांना लागणारे इमोशनल अटॅचमेंट किंवा प्रेम, बालकांना जे लागणारे प्रेम, आपण ज्याला म्हणतो की बालक फार आईवडिलांना अटॅच असतात। तर ही साधारण 5 ते 14 वर्षातील बालकं यांच्याकडे आईवडिलांनी अगदी सातत्याने प्रेमळपणे इमोशनल अटॅचमेंट द्यायला हवे, जेणेकरून त्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगतील आणि त्यांच्यातील डिप्रेशन किंवा मग इतर सवयी जसे की मादक गोष्टींचा वापर किंवा मादक पदार्थांचा वापर ह्या गोष्टी तुम्हाला आपोआपच लक्षात येतील आणि ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या बालकांमध्ये सुधारू शकाल किंवा प्रेमळपणे हाताळल्याने
ह्या सवयी त्यांच्या आपोआप कमी होतील. डिप्रेशनमधून सुद्धा ते बाहेर येतील. तर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.